वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृतीमध्ये आपल्याला वैदिक वाङ्मय पाहायचं आहे. कौटुंबिक व्यवस्था, दैनंदिन जीवन त्यांचं, पशुपालन, आर्थिक व्यवस्था, सामाजिक जीवन कसं होतं हे, धर्मकल्पना काय होत्या, शासन व्यवस्था त्यावेळेस कशी होती. ठीक आहे. तर हे सगळे पॉईंट आपण व्यवस्थित पाहूया आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय इम्पॉर्टंट आहेत ते पण आपण पाहूया. ओके. सो वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती होती नाही, म्हणून या संस्कृतीला वैदिक संस्कृती अशी म्हणायची. आणि असं मानलं जातं की वेद हे अगदी सर्वात प्राचीन आहे, साहित्य जे आहे हे मानलं गेलेलं आहे आणि यांची निर्मिती हे अनेक ऋषींनी केलेली आहे. ठीक आहे. आता त्यावेळेस प्रत्येक ऋषी काही ना काही लिहित होते, तर हे लोक जे आहे ते पहिलं मौखिक ज्ञान ठेवायचे. तर अशा पद्धतीने ते एकामध्ये एक असं ॲड होत गेलं आणि खूप साऱ्या ऋषींनी लिहिलेलं ज्ञान जे आहे हे नंतर या वेदांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर वेदामध्ये आपल्याला स्त्रियाविषयी सुद्धा काही सूक्ते जे आहे ते गायलेली आपल्याला पाहू शकतो आपण येथे. तर वैदिक वाङ्मयाची भाषा जी आहे ते संस्कृत आहे. ठीक आहे. आपल्याला हा क्वेश्चन एकदम सिंपल आहे, सिंपल लाईन, पण आपल्याला इथे क्वेश्चन काय बनू शकतो की वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती आहे, तर संस्कृत आहे. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्याच्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. ठीक आहे. वेदामध्ये सगळ्यात मूळ ग्रंथ कोणता, तर तो आहे ऋग्वेद. तो काव्यरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 वेद आहेत. ठीक आहे. आणि या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता म्हणतात. ओके. तर आपल्याला सिंपल प्रश्न विचारला जाऊ शकतो की संहिता म्हणजे काय. तर संहिता म्हणजे 4 वेद जे आहे. ठीक आहे. तर हे 4 वेद जेव्हा एकत्र येतात तर या ग्रंथांना संहिता असं म्हटलं जातं. ओके. विद म्हणजे जाणणे आणि वेद ही त्याच्यापासून तयार झाली. याचा अर्थ काय होतो की तिचा अर्थ ज्ञान असा होतो. ठीक आहे. म्हणजेच ज्ञान. ठीक आहे. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. वेदांना श्रुती असेही म्हणतात. दुसरा शब्द इथे लक्षात ठेवा. श्रुती म्हणजे काय, तर वेदांनाच श्रुती असे म्हटले जाते. ठीक आहे. आता यांचे जे एक वेद आहे त्यांच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, ते पण आपण पाहूया. सगळ्यात पहिले ऋग्वेद संहिता काय म्हणते. ठीक आहे. तर ऋचांनी बनलेला वेद म्हणजेच ऋग्वेद आहे. आता ऋचा म्हणजे काय मग, तर ऋचा म्हणजे काय, तर स्तुती करणे. ठीक आहे. कोणत्याही एखाद्या गोष्टीची स्तुती याच्यामध्ये दिलेली असते, तर अशा या स्तुतीला ऋचा म्हणतात. आणि अशा ऋचांनी बनलेला जो ग्रंथ आहे, जो वेद आहे, त्याला ऋग्वेद म्हणतात. ठीक आहे. आता हे स्तुती जे आहे हे कोणाची केलेली आहे, तर साधारणतः हे म्हणजे देवदेवतांची स्तुती याच्यामध्ये आपल्याला आढळते. ठीक आहे. आता हे केलेले काव्य जे आहे तर याला सूक्त असे म्हणतात. म्हणजे अनेक ऋचा एकत्र गुंपून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त म्हणतात. ठीक आहे. तर इथे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला. ऋचा म्हणजे काय, स्तुती करणे. सूक्त म्हणजे काय, अशा अनेक ऋचा एकत्र येणे. ठीक आहे. त्याला सूक्त म्हणतात. आणि याच्यामध्ये काय आहे, तर देवी देवतांची स्तुती आहे. ठीक आहे. एवढं समजलं. नेक्स्ट, ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत, हे आपण आत्ताच पाहिलेले आहे. ओके. आता त्याच्यानंतर पहा यजुर्वेद संहिता काय सांगते. यजुर्वेदामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, यजुर्वेद संहितामध्ये तर यज्ञ. ठीक आहे. यज्ञामध्ये जे म्हटले गेलेले आहे मंत्र ते यजुर्वेद संहितेमध्ये आहे. म्हणजे यज्ञामध्ये जे मंत्र म्हटले जातात त्याच्याशी रिलेटेड माहिती असणारा ग्रंथ म्हणजे यजुर्वेद. ठीक आहे. यज्ञ यजुर असा तुम्ही हे आपल्या लक्षात ठेवण्यासाठी इथे काहीतरी ट्रिक बनवू शकता.
यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे यांचे मार्गदर्शन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. आता पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या रचनेची म्हणजे या संहितेची रचना आहे. ठीक आहे. म्हणजे काय आहे याच्यामध्ये, तर पद्य आणि गद्य तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे. पद्य म्हणजे काय, तर कवितेच्या ओळीसारखं, आणि गद्य म्हणजे काय, तर लिहिलेलं. ठीक आहे. जसं ग्रंथ असतो, धडा असतो तो गद्य असतो, आणि कविता जी असते ते पद्य असते, हे आपल्याला माहीत आहे. तर हे मंत्र एका याच्यामध्ये लिहिलेलं आहे, आणि गद्यामध्ये म्हणजे याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे की तो मंत्र, पर्टिक्युलर मंत्र काय सांगतो. ओके. तर सगळ्यात पहिले आपण काय पाहिलं, ऋग्वेद पाहिला. ऋग्वेदामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं, ऋचा म्हणजे काय, स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. त्याच्यानंतर असे ऋचा एकत्र येऊन काय बनते, तर सूक्त बनते. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय आहे, तर स्तुती करणारी खूप सारे सूक्त एकत्र येऊन संहिता बनते, ऋग्वेद संहिता बनते. ठीक आहे. यजुर्वेद, यज्ञामध्ये जे मंत्र वापरले जातात ते कसे वापरायचे, कधी वापरायचे, त्याच्यासाठी मार्गदर्शन दिलेले आहे, म्हणून याला यजुर्वेद संहिता म्हणतात. ओके. त्याच्यानंतर पहा सामवेद. आता सामवेद म्हणजे काय, तर सामवेद म्हणजेच आता यज्ञाच्या वेळी तालासुरात मंत्र गायन तर केले जायचं. ठीक आहे. हे गायन कसे करावे याचे मार्गदर्शन आहे. म्हणजे साधारणतः सामवेदापासून संगीत तयार झालं हे आपल्याला माहीत आहे. ओके. म्हणजे तिथे राग, कोणत्या रागामध्ये कोणते मंत्र गायले पाहिजे याचं मार्गदर्शन इथे दिलेले आहे. म्हणूनच आपण काय म्हणतो, तर भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये याचा खूप मोठा वाटा आहे. कशाचा, सामवेद, साम फॉर संगीत. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे मंत्र गायन तालासुरात करणे, बस एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला याच्याविषयी सफिशियंट इन्फॉर्मेशन भेटून जाईल. त्याच्यानंतर अथर्ववेद. अथर्ववेद, ठीक आहे, तर ह्याला हे नाव अथर्व ऋषीवरून देण्यात आले. अथर्ववेदात काय आहे, तर अथर्ववेदामध्ये दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींना आपण महत्त्व दिलेलं आढळते. ठीक आहे. जसं की आपण आपल्या संकटावर कसं मात करायचं, आपल्या दुःखावर कसं मात करायचं, किंवा एखादी गोष्ट आपण कशी हासिल करायची, त्याच्यासाठी आपल्याला काय करावे लागेल. म्हणजे साधारणतः आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवर मार्गदर्शन केलेले आहे. ठीक आहे. कोणत्या बिमारीच्या वेळेस कोणतं औषधी घ्यायचं, जसं की औषध वनस्पतीची माहिती पण याच्यातच भेटते आपल्याला. ठीक आहे. दुखण्यावर, संकटावर, या सगळ्या माहिती आपल्याला अथर्ववेदामध्ये भेटते. ठीक आहे. तर आपण आता चारही वेद जे आहे ते इथे पाहिलेले आहे. याच्यानंतर जे गोष्टी झाल्या तर ते कोणत्या आहेत, तर ब्राह्मण ग्रंथ याच्यानंतर रचले गेले, आरण्यके रचले गेले, उपनिषदे हे पण रचले गेलेले आहे. तर आता ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय, तर यज्ञामध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. ठीक आहे. तर आपण यजुर्वेदमध्ये पण पाहिलं होतं. ठीक आहे, की यज्ञामध्ये कोणते ग्रंथात कोणत्या मंत्रांचा वापर करायचा याची माहिती आहे. पण आता याच्यामध्ये वेदांचा वापर कसा करावा, म्हणजे साधारणतः हे सगळे जे वेद आहे यांचा कसा उपयोग करावा हे सांगणारे ग्रंथ म्हणजेच ब्राह्मण ग्रंथ. ठीक आहे. आता प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे ऋग्वेदाचं ब्राह्मण ग्रंथ वेगळे, अथर्ववेदाचे वेगळे, सामवेदांचे वेगळे, वेगवेगळ्या ग्रंथाचे वेगवेगळे ब्राह्मण ग्रंथ आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर अरण्य म्हणजे काय, तर अरण्य म्हणजे जंगल. ठीक आहे. म्हणजे अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने, ठीक आहे, एकाग्र चित्ताने केलेले चिंतन म्हणजेच अरण्यके आहे. ठीक आहे. तर पहिल्याच्या वेळेस काय असायचं की साधू संत लोक जे आहेत, तपस्वी लोक, हे खूप अशा विरान जंगलामध्ये जाऊन कित्येक दिवस ते तपश्चर्या करायचे. त्यांना जे तेव्हा ज्ञानप्राप्ती झाली ते त्याच्यानंतर ते लोकांना सांगायचे. ठीक आहे.
तर तेव्हा त्यांनी जे ग्रंथ लिहिले होते किंवा त्यांनी जे कन्सेप्ट मांडल्या होत्या ते काय आहेत तर आरण्यके याच्यामध्ये समाविष्ट केलेले आढळतात आपल्याला. यज्ञविधी पार पडताना कोणत्या प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी पण याच्यामध्ये घेतलेली दिसते. ठीक आहे, म्हणजे आरण्यकामध्ये साधारणतः यज्ञाच्या रिलेटेडच याच्यामध्ये आपल्याला माहिती यांनी सांगितलेली आहे. ठीक आहे, आता उपनिषदे म्हणजे काय तर उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळालेले ज्ञान. ठीक आहे, गुरुजवळ बसून आपण जे ज्ञान मिळवतो त्याला ज्ञान मिळवतो ना, त्याची माहिती ज्या ग्रंथामध्ये आहे त्याला उपनिषदे असं म्हणतात. आता गुरु साधारणतः काय शिकवतो तर गुरु आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून कसं वाचता येईल. ठीक आहे, तर याच्याबद्दल आपल्याला माहिती अनेक घटकाबद्दल हे तात्विक आध्यात्मिक गुरु आपल्याला शिक्षा देत असतो. तर इथे पण आपल्याला त्याच्याशी रिलेटेड असंच काही पाहायला मिळतं, जसं की जन्ममृत्यूच्या घटना आहेत त्यांच्या. ठीक आहे, अनेक प्रश्न आपल्याला असे मनात येतात. या प्रश्नाची उत्तरे सहज आपल्याला मिळत नाही आणि आपल्याला हेही माहीत आहे की जन्म आणि मृत्यू याच्यावर कितीही जरी आपण डिस्कशन केलं तर शेवटी प्रोडक्ट काय असणार आहे तर 0. त्याच्यामुळे याच्यावर असं काही साबित असं काही झालेलं नाही आहे, पण याची चर्चा याच्यामध्ये केलेली आहे. ओके, आता 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे हे साधारणतः कोणत्या एका दशकामध्ये नाही तर जवळपास हे 1500 वर्षाचा कालावधी गेला आणि याच्यामध्ये हे एवढं सगळं लिहून झालं. ठीक आहे, तर आपल्याला इथे क्वेश्चन हा विचारलेला आहे की वेद, त्याच्यानंतर ब्राह्मण ग्रंथ, त्याच्यानंतर आरण्यके, त्याच्यानंतर उपनिषदे याचा क्रम. ठीक आहे, तर क्रम आपल्याला विचारू शकतं. लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले वेद आले, मग ब्राह्मण ग्रंथ आले, मग आरण्यके आले, मग उपनिषदे आले. ठीक आहे, तर हा क्रम बिलकुल तुमच्या लक्षात असला पाहिजे. याच्यावर आपल्याला क्वेश्चन मिळालेले आहेत. ठीक आहे, विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. आता जसे जसे नवीन लोक आले तर त्यांनी याच्यामध्ये वेगवेगळे आपल्या कन्सेप्ट मांडल्या, त्याच्यामुळे याच्यामध्ये बरेच बदल आपल्याला झालेले दिसते. ठीक आहे, तर या बदलांचा वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन ठरले. तर जवळपास 15 वर्षाच्या काळामध्ये लोकजीवन कसं होतं, इथे काय गोष्टीला महत्त्व होतं, तर याची माहिती आपल्याला साधारणतः या वेदातूनच मिळालेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा कुटुंब व्यवस्था कशी होती आणि यांचं दैनंदिन जीवन कसं होतं. ठीक आहे, वेद काळात एकत्रच कुटुंब पद्धती होती. कुटुंबात म्हणजे कर्ता हा घरचा प्रमुख पुरुष असे, त्याला गृहपती असे म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा, क्वेश्चन बनला इथे तुमचा की गृहपती म्हणजे काय तर म्हणजे वेद काळामध्ये जे कुटुंब पद्धतीतला प्रमुख पुरुष. ठीक आहे, गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ बहीण, भावांचे परिवार, पत्नी, मुले. ठीक आहे, म्हणजे असं सगळ्यांचा इथे समावेश असायचा आणि ही एक कुटुंबप्रधान व्यवस्था होती. ठीक आहे, कुटुंब व्यवस्था पुरुषप्रधान व्यवस्था. ठीक आहे, कुटुंब व्यवस्था कशी होती तर पुरुषप्रधान, म्हणजे साधारणतः सगळे अधिकार हे पुरुषांच्याच हातात होते. या काळामध्ये अनेक स्त्रिया पण आहेत, जसं की लोपामुद्रा आहे, गार्गी आहे, मैत्री आहे. ठीक आहे, ह्या पण स्त्रिया इथे यांचा पण आपल्याला उल्लेख या वेदामध्ये झालेला आपल्याला आढळून येते. पण नंतर काय झालं तर हळूहळू यांच्यावरची जी बंधने आहे ते वाढत गेली आणि यांचं समाजामधील जे स्थान आहे ते एकदम दुय्यम होत गेलं. ठीक आहे, मग त्यांना कोणी विचारलंसुद्धा नाही. वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची होती. घराबद्दल जर आपण बोललो त्यांच्या तर ते कशी असायची, मातीची असायची, कुडाची असायची किंवा वेलीचे जाडसर तट्टे वगैरे विणून हे लोक शेणामातीने लिंपून तयार केलेली भिंत म्हणजेच कूड. ठीक आहे, आत्ताही गावामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे घरं जे आहे ते आदिवासी घरं वगैरे आपल्याला पाहायला मिळतात
हालाकी याच्यामध्ये खूप सारं डेव्हलपमेंट झालेलं आहे, बट तरी आजही अशा पद्धतीचे घरं आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतात. घरांच्या जमिनी ह्या शेणामातीने ते लोक सारून घेतात. ग्रहाला याला गृह किंवा शाला हा शब्द वापरले जायचा. ठीक आहे. आता वेदीनकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रमुख काय होतं, तर त्यांच्या आहारामध्ये गहू होतं, सातू होतं, तांदूळ होतं, तृणधान्याचा समावेश होता. विविध पदार्थ ते लोक बनवत असत. वैदिक वाङ्मयामध्ये यव, गोधूम, व्रीही यासारखे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. ओके. आता हे तुम्हाला इथे माहीत असणं गरजेचं आहे. यव म्हणजे काय, गोधूम म्हणजे काय आणि व्रीही म्हणजे काय. ठीक आहे. तर याच्याशी रिलेटेड इथे दिलेले आहे, ते आपण पाहू. यव म्हणजे सातू, लक्षात ठेवा. यव म्हणजे सातू किंवा बार्ली. गोधूम म्हणजे गहू, गोधूम म्हणजे गहू. व्रीही म्हणजे तांदूळ. ठीक आहे. आपण याला लक्षात ठेवायचं, विवाहामध्ये तांदूळ आपण फेकतो ना, अक्षता म्हणतो आपण त्याला, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवता येते व्रीही. त्याच्यानंतर गोधूम म्हणजे गहू, हे बिलकुल लक्षातच ठेवा, कारण याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहे. याच्यावर क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहे. गोधूम म्हणजे काय, गहू म्हणजे काय. ठीक आहे. बार्ली म्हणजे काय, व्रीही म्हणजे काय, हे क्वेश्चन विचारलेले आहेत, त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ पण तिथे होते. उडीद, मसूर, तीळ. ठीक आहे. प्राण्यांचे मांस, अशा पद्धतीचा आहार त्यांचा होता त्या काळामध्ये. वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत होते. ठीक आहे. म्हणजे लोकरीचे वस्त्रे पण ते वापरायचे आणि सुती वस्त्रे पण ते वापरायचे. वल्कले पण ते वापरत होते. फॉर एक्झाम्पल झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे, त्याला आपण वल्कले म्हणतो. ठीक आहे. तर आपल्याला हा क्वेश्चन बनू शकतो इथे की वल्कले म्हणजे काय. तर वल्कले म्हणजे काय, तर झाडांच्या सालीपासून बनवलेली वस्त्रे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तसेच प्राण्यांच्या कातड्याचाही उपयोग वस्त्र म्हणून केली जाईल. ठीक आहे. ठीक आहे. हे पण गोष्ट लक्षात ठेवा की त्यावेळेस प्राण्यांच्या कातड्याचा पण उपयोग वस्त्र म्हणून करायचे. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्यांचे दागिने हे लोक वापरत होते. आणि आता महत्त्वाची गोष्ट, ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे की निष्क म्हणजे काय. तर निष्क म्हणजे काय, तर गळ्यातला एक लोकप्रिय दागिना होता त्यावेळेच्या काळामध्ये. ठीक आहे. साधारणतः हे सोन्याचा एखादा दागिना असेल तर हा खूप प्रिय होता, कारण याचं बरंच उच्चारण हे वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. आता त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी पण सुद्धा होईल. म्हणजे साधारणतः हे आता आपण सोन्याच्या पद्धतीचं जसं आहे तसं याला महत्त्व होतं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर निष्क काय होतं, तर मग एक सोन्याचा दागिना होता जे गळ्यात त्यावेळेस वापरायत होते. ठीक आहे. त्याच्यानंतर येथे गायन, वादन, नृत्य, सोंगट्याचा खेळ, रथांचा शर्यती, शिकार, मनोरंजनाची साधने होती. वीणा, शंततत्तू, सांजा, शंख ही प्रमुख वाद्य पण होते. डमरू आणि मृदंग हे पण ते वापरत होते. ठीक आहे. आता घोड्याला आपण अश्व म्हणतो, माहीत आहे. ठीक आहे. हे तुम्हाला माहीत आहे का. तुम्ही हे पण असे जिथे येते तिथे पण फोकस करत चला, कारण इथे आपल्याला काही ना काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. घोड्याला आपण अश्व म्हणतो आणि अश्वशक्ती म्हणजेच काय, तर हॉर्स पॉवर. ठीक आहे. इंजिनाचा वेग मोजण्यासाठीचं एकक आहे ते. त्यानंतर त्या काळात जेव्हा शेती आणि पशुपालन याखेरीज आणखीन काही व्यवसायाचा पण तिथे विकास झाला होता. आणि हे जे व्यवसाय लोक करत होते, हे व्यावसायिक किंवा जे कारागीर होते, हे समाज व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. बरोबर आहे. कारण त्या काळामध्ये कसं बार्टिंग सिस्टम असल्यामुळे प्रत्येकांना एक आपलं वेगवेगळं महत्त्व होतं. तर यांचे जे संघ आहेत त्यांना श्रेणी म्हणतात. ठीक आहे. तर श्रेणी याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे, लक्षात ठेवा. हे एक क्वेश्चन झालेलं आहे. ठीक आहे. बऱ्याच वेळेस याच्यावर क्वेश्चन आपल्याला विचारला गेलेला आहे की श्रेणी म्हणजे काय. तर श्रेणी म्हणजे काय, तर जे कारागीर वगैरे आहेत, ठीक आहे, व्यावसायिक आहेत, त्यांचे जे स्वतंत्र संघ आहेत, तर या
श्रेणी असे म्हणतात. ठीक आहे. आणि या श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणतात. लक्षात ठेवा, श्रेणी कारागिरांचा संघ म्हणजे श्रेणी आणि याचा प्रमुख कोण असेल तर श्रेष्ठी असेल. ओके, हे बिलकुल अगदी लक्षात ठेवा, कारण याच्यावर क्वेश्चन आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. ओके, त्याच्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की याच्यावर क्वेश्चन नंतर विचारला जाऊ शकणार नाही. हळूहळू व्यावसायिक कारागिराचा दर्जा दुय्यम होत गेला. ठीक आहे, कालांतराने हे महत्त्व थोडंफार कमी झालं होतं. आता त्या काळामध्ये समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे वर्ण होते. ठीक आहे, हे वर्ण व्यवसायाहून ठरले होते आणि नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती व्यवस्था निर्माण झाली. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. पहिले असं नव्हतं. जर क्षत्रिय ब्राह्मण असेल आणि तो जर लढाईमध्ये चांगला असेल तर तो क्षत्रियामध्ये जाऊ शकत होता. ठीक आहे, एखादा क्षत्रिय आहे त्यानं व्यापार सुरू केला तर तो वैश्य म्हणून गिनला जाईल. पण नंतरच्या काळामध्ये काय झालं तर ब्राह्मणाच्या पोटी जन्मलेला ब्राह्मण, क्षत्रिय तर क्षत्रिय आणि शूद्र तर शूद्र, आणि याच्यामुळे जाती व्यवस्था निर्माण झाली. ठीक आहे. आता आदर्श आयुष्य कसे जगावे यासंबंधी काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या आणि याच्यामध्ये जन्मापासून मृत्यूच्या 4 टप्प्यात 4 आश्रम असे म्हटले गेले. म्हणजे साधारणतः माणसाचं आयुष्य कसं असलं पाहिजे तर हे त्यांनी 4 टप्प्यामध्ये आपलं आयुष्य त्यांनी विभागून टाकलं होतं. तर हे 4 टप्पे कोणते, तर सगळ्यात पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. ठीक आहे, ब्रह्मचर्य म्हणजे साधारणतः जन्मल्यापासूनचा 25 वर्षापर्यंतचा जो काळ आहे तो ब्रह्मचर्य. याच्यामध्ये काय येतं, काय काम आहे तर आपण गुरुजवळ राहणे, विद्या प्राप्त करणे. ठीक आहे, हे होतं ब्रह्मचर्य. या आश्रम यशस्वी रीतीने पार पडल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. साधारणतः 25 वर्षामध्ये मग त्यांचं लग्न वगैरे झाल्याच्यानंतर ते आपलं कुटुंबाचा प्रमुख. ठीक आहे, पुरुषाने कुटुंब आणि समाजामध्ये असलेली आपली कर्तव्य हे पत्नीच्या सहाय्याने पार पाडायची. ठीक आहे, अशी अपेक्षा होती. तिसरा वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम म्हणजे काय तर घरचा मोह त्याग वगैरे करून, ठीक आहे, मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जीवन जगावे. म्हणजे आता त्याने घरदार वगैरे सगळं सोडून द्यायचं आणि एकदम साधेपणाने जीवन जगायचं. आणि चौथा आश्रम जो आहे तो संन्यासाश्रम. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही शब्दावरून पाहूच शकता की या चौथ्या टप्प्यामध्ये व्यक्तीने काय करायचं तर सर्व नात्यांचा त्याग करून, ठीक आहे, मनुष्य धर्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे आणि एका काळी जास्त वेळ राहू नये असा संकेत त्यांना होता. म्हणजे एकदम फिरत राहावे. ठीक आहे, सगळे नाते बंधन वगैरे तोडून द्यावे अशी त्यावेळची प्रथा होती. धर्माबद्दल काय प्रथा होती तर धर्मकल्पना त्यांची अशी होती त्या काळामध्ये की वेदकालीन जी धर्मकल्पनामध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, ठीक आहे, नद्या ज्या आहेत हे यांना ते देवरूपात पूजू लागले. ठीक आहे, त्यांना जीवनदायी ठरावात म्हणून वेदामध्ये त्यांच्या प्रार्थना पण केलेल्या आहे. त्यांनी अग्नींना प्रसन्न करण्यासाठी त्याच्यामध्ये विविध पदार्थ त्याला ते वाहत होते आणि म्हणून त्याला ते हवी असं म्हणा. ठीक आहे, म्हणजे यज्ञामध्ये आपण हवी वापरतो ना ते. ठीक आहे, हे आहे ते. सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते, पण नंतर जेव्हा ब्राह्मण ग्रंथ वगैरे आले तर तेव्हा ते काय झालं तर मग याच्यामध्ये खूप सारे त्यांनी नियम बनवले आणि नियमामुळे हे जे सगळे नियम आहेत ते अगदी कठीण होत गेले आणि हे कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व वाढत गेले. ठीक आहे, म्हणजे इथून मग पुरोहितांना खूपच महत्त्व यायला लागलं. वेदनकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालत याचाही विचार केला. ठीक आहे, वेदकालीन लोकांनी सृष्टीचे जे व्यवहार आहेत ते कसे चालायचे याचा त्यांनी विचार केला. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो. ठीक आहे, हे सृष्टीचक्र जे आहे हे चालत असतं. म्हणजे सृष्टीचक्र आणि त्यांच्या गतीने फिरणारे जीवनचक्र यालाच वेदकालीन लोकांनी ऋत असं नाव दिलं होतं आणि तेव्हापासूनच ऋतुचक्र, ठीक आहे, हे असं नाव, सृष्टीचक्र हे असं नाव पडलं.
प्राणिमात्राचे जीवन हाही सृष्टीचक्रांचाच एक भाग आहे. म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की जर हे सृष्टीचक्र बिघडलं, ठीक आहे, तर माणसावर संकट येतात, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून ते काय करायचे, तर प्रत्येकाने याची काळजी घ्यायला पाहिजे आणि कोणीही सृष्टीचे नियम मोडू नये, ठीक आहे. म्हणजे असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे हे समजले जायचे, ठीक आहे. म्हणजे सृष्टीचे नियम नाही तोडले पाहिजे, म्हणजेच धर्माप्रमाणे वागलं पाहिजे असं ते लोक मानत होते, ठीक आहे. आता या काळामध्ये जे शासन व्यवस्था होती ती कशी होती, ओके. याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहे बरेच. सगळ्यात पहिले ग्रामिणी म्हणजे काय हा पण क्वेश्चन विचारलेला आहे. विष म्हणजे काय हे पण विचारलेलं आहे. जन म्हणजे काय, विषपती म्हणजे काय, आपल्याला असे क्वेश्चन विचारलेले आहे. सोबत आपल्याला हे पण विचारलेलं आहे, ठीक आहे, की जनपद, राजा आणि याचे कर्तव्य वगैरे काय आहे ते आपण पाहूया आता. की वेदकाळात प्रत्येक वसाहती म्हणजे जे ग्रामवसाहती होत्या तिथे एक प्रमुख राहायचा आणि या प्रमुखाला नाव ग्रामणी होते, ओके. म्हणजे ग्रामवसाहतीच्या प्रमुखाला ग्रामणी म्हणतात, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता असे जे खेडं समजा आपण याला म्हणू शकतो, असे ज्या वसाहती यांचा जो समूह बनला त्याला विष म्हणतात, ठीक आहे. म्हणजे विष म्हणजे आपण साधारणतः आता खेड्यांचा जो समूह असे बनून तालुका बनतो, ठीक आहे, तर आपण याला तालुका म्हणू शकतो, लक्षात ठेवण्यासाठी. विष त्याच्या प्रमुखाला विषपती असे म्हणायचे. अशा अनेक विष मिळून जन तयार झाले म्हणजे एखादा जिल्ह्यासारखं, ठीक आहे. आणि पुढे हे जेव्हा जन एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिर व्हायचे तर त्या प्रदेशाला तिचा जनपद असं म्हणायचं. आणि या जनपदाचा जो प्रमुख असे तर त्याला नूप किंवा राजा, ठीक आहे. आता राजाचं काम काय, तर प्रजेचं रक्षण करणं, कर गोळा करणं, उत्तम राज्यकारभार करणं ही राजाची कर्तव्य असायची, ओके. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी काही अधिकारी होते, तर याच्यामध्ये त्यांना पुरोहित आणि सेनापती हे महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसूल करणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हणत होते याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे आणि तो होता कोण, भागदूत, ठीक आहे. भागदूत आपल्याला बऱ्याच वेळेस याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे की भागदूत म्हणजे काय, तर कर गोळा करणारा. भाग म्हणजे वाटा, जन म्हणजे उत्पन्न, ठीक आहे. म्हणजे उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा भागदूत. राजाला मार्गदर्शन, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा राहत होती, समिती राहत होती, विधत राहत होती आणि जन अशा 4 संस्था होत्या, ठीक आहे. लक्ष देऊ नये का, कारण याच्यावर क्वेश्चन विचारलेलं आहे काय, तर ठीक आहे, हे तुम्हाला 4 संस्था होत्या ह्या जे राजाला त्याच्या कारभारामध्ये मदत करत होत्या, ठीक आहे. आणि याच्यावर आपल्याला क्वेश्चन पण विचारलेले आहे, त्याच्यामुळे हे बिलकुल आपल्या लक्षात राहिलं पाहिजे, ओके. आता सगळ्यात पहिले काय यांचे महत्त्व काय होते, तर राज्यामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये लोक सहभागी होऊ शकत होते ते सभा. म्हणजे सभा म्हणजे काय, जनरली तर एक नॉर्मल सगळे जिथं येऊ शकत होते ते सभा. विधत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे, ठीक आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, अगदी इम्पॉर्टंट आहे, ओके. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा. काय तर विधतमध्ये स्त्रियांनाही भाग घ्यायला परमिशन होती, ठीक आहे. आता सभा ज्येष्ठ व्यक्तीच्या मंडळास सभा म्हणतात, हे पण लक्षात ठेवा. आपण सभेबद्दल आधी काय बोललो होतो की ज्याच्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होते सभा, पण याच्यामध्ये कोणते तर ज्येष्ठ व्यक्तींचं मंडळ असायचं. ज्येष्ठ म्हणजे सिनियर सिटीजन, ओके. या लोकांचं सर्वसाधारण बैठक जेव्हा व्हायची तर ती समिती असायची आणि या समितीमध्ये लोकांचा सहभाग असे, ठीक आहे. म्हणजे समितीमध्ये लोकांचा सहभाग राहत होता. पुढे वैदिक विचार पुढे याच्यामध्ये एक मिनिट, ओके. तर वैदिक विचारप्रवाहात स्मृती आणि पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले, ठीक आहे. तर स्मृती आणि पुराण काय होते,
तर वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादीवर आधारित धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू नावाने ओळखला जाऊ लागला. ओके, हा हिंदू नावाने ओळखला जाऊ लागला. आणि प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्याबाबत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते. पुढील पाठात ठीक आहे आपण बाकीचं याच्याशी रिलेटेड जे काही आहे वर्णव्यवस्था वेगवेगळे प्रवाह हे आपण पाहूया. तर ठीक आहे, आजच्या याच्यामध्ये एवढं सारं आपण पाहिलेलं आहे. तर याचं आपण एक क्विक रिव्हिजन करूया की आपण इथे काय काय पाहिलं. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण ही जी संस्कृती आहे हिला वैदिक संस्कृती का म्हणतात, कारण हडप्पा संस्कृतीच्या नंतर ही निर्माण झालेली संस्कृती आहे. ठीक आहे, आणि हे वेद वाङ्मयावर आधारलेली असल्यामुळे हिला वैदिक संस्कृती म्हणतात. इथे संस्कृती याच्यामध्ये जे आहे ते संस्कृत भाषेचा वापर करण्यात आलेला आहे. ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर संहिता म्हणजे काय, वेद म्हणजे काय. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला ऋग्वेद संहिताबद्दल माहिती असली पाहिजे. ठीक आहे, ऋग्वेद कशाला म्हणतात. त्याच्यानंतर ऋग्वेदामध्ये काय असते तर ऋचा असते, ऋचाचं मिनिंग काय आहे स्तुती. ठीक आहे, अशा अनेक ऋचा एकत्र आलं तर काय बनते. त्याच्यानंतर यजुर्वेद साधारणतः यज्ञाबद्दलची माहिती याच्यामध्ये आपल्याला मिळते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलं सामवेद जे आहे ते याच्यामध्ये संगीताचं उगम झालेलं आहे याच्यामुळे. आणि यज्ञाच्या वेळेस जे मंत्र आहे त्याचं गायन कसं करावं याची माहिती आहे. ठीक आहे, अथर्ववेदामध्ये काय आहे तर माणसाच्या जीवनावर येणारे जे संकट आहे, दुःख आहे, काही वस्तूचा उपयोग कसा करायचा, कोणत्या गोष्टीसाठी काय महत्त्व आहे तर याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, यानंतर काय आलं तर ब्राह्मण ग्रंथ. याच्यामध्ये जे ब्राह्मणाने ग्रंथ लिहिले यज्ञविधीच्या वापराबद्दल याच्यामध्ये माहीत आहे. आरण्यके म्हणजे गुरुनं शिष्याला जे ज्ञान दिलं, ठीक आहे, अरण्यात जाऊन शांतचित्ताने ते याची माहिती इथे भेटते. अरण्यात जाऊन जेव्हा शांतचित्ताने एखाद्या व्यक्तीने तपश्चर्या केली आणि त्याच्यानंतर जो ज्ञान प्राप्त झालं त्याच्याशी रिलेटेड आहे. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेलं ज्ञान. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहिली होती कुटुंब व्यवस्था कशी होती तर कुटुंबप्रधान होती. घराचा जो प्रमुख होता त्याला आपण काय म्हणत होतो तर गृहपती होता. या काळामध्ये स्त्रियांनाही तेवढं महत्त्व नव्हतं, पण तरी काही स्त्रिया इथे फेमस होत्या जसं की लोपामुद्रा. ठीक आहे, मैत्री, गार्गी ह्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्याचं जे घर होतं ते कसायचं शेणामातीने सारवलेलं, त्याला शाला किंवा गृह म्हणायचे. त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर गोधूम म्हणजे काय, गहू. यव म्हणजे सातू आणि व्रीही म्हणजे तांदूळ. का, कारण विवाहामध्ये तांदूळ वापरतो म्हणून व्रीही असं आपण लक्षात ठेवलं. तो गहू असं आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर हे पाहिलं होतं आपण. त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्याच्या आहारामध्ये आणखीन काय काय होतं. त्याच्यानंतर त्यांचे दागिने जसं की निष्क हा त्यांचा सोन्याचा एक गळ्यातला लोकप्रिय दागिना होता. ठीक आहे, त्याच्यानंतर हे लोक बऱ्याच गोष्टीची आवड यांना होती. मृदंग, टाळ वगैरे वगैरे हे काही त्यांचे वाद्य आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पशुपालन, शेती याच्याविषयी आपण माहिती पाहिली की या लोकांचा जो व्यवसाय प्रमुख होता तो शेतीच होता. त्यासोबतच काय होतं तर पशुपालन वगैरे होता. ठीक आहे, हा एक पॉईंट आपला राहिला होता की बैल नांगराने नांगरट केली जाईल. ठीक आहे, म्हणजे या काळामध्ये साधारणतः लोखंडाचा जो फळा आहे इथं बसवला जात होता. म्हणजे आपल्याला साधारणतः असा क्वेश्चनही इथे विचारू शकतात काय तर उत्तर वैदिक काळामध्ये लोकांना लोखंडाचा वापर माहीत होता तर हो माहीत होता, कारण नांगर फळांचा त्यांनी उपयोग केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ते खत म्हणूनही शेणाचा उपयोग करत, म्हणजे त्यांना खताबद्दलही माहिती होती. आणि वैदिक काळामध्ये कोणते कोणते प्राणी होते तर हे प्राणी आहेत. ठीक आहे, याची आपल्याला माहिती आहे. कोणते कोणते वैदिक काळात घोडा, गाय, कुत्रा असे बरेच. आणि एक महत्त्वाचा पॉईंट, गाईचा विनिमयासाठी वापर केला जाय. म्हणजे या काळामध्ये गायींना खूप महत्त्व होते. ठीक आहे, गायी चोरू नयेत म्हणून याची काळजी त्यांनी बरेच वेळेस घेतली होती, कारण गायींना खूप किंमत होती. घोडा हा
त्यावेळेस अत्यंत चपळ प्राणी होता, म्हणून त्यांना रथाला जोडून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्याचा ते यूज करत. ठीक आहे. या काळामधले जे लोक होते त्यांनी आऱ्यांच्या साहाय्याने चाके पण करण्याचं काम शिकले होते, कारण आता भरीव चाकं जे आहे ते वजनानं हलके झाले होते. ठीक आहे. म्हणून त्यांना रथ हा खूप त्यावेळेस धावत होता. ठीक आहे. त्यासोबत शेती, पशुपालन हाही त्यांचा व्यवसाय होता. आणि हे जे समाजातले व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. ठीक आहे. श्रेणी म्हणजे काय, तर त्यांच्या ज्या प्रमुखाला जे संघ आहेत, ठीक आहे, म्हणजे कारागिराचा संघ, व्यावसायिकाचा संघ, त्याला श्रेणी म्हणतात. हे पण आपण इथे पाहिलं होतं. ओके. त्याच्यानंतर त्यांच्या याच्यामध्ये थोडेफार फरक आला होता, म्हणजे त्यांना नंतर या श्रेष्ठी म्हणजे याचा जो प्रमुख आहे यांना नंतर तेवढं काही महत्त्व उरलेलं नव्हतं. ठीक आहे. आता त्या काळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे वर्णन पण होते, आपल्याला माहीत आहे. त्यासोबतच 4 आश्रम होते. सगळ्यात पहिले कोणतं, ब्रह्मचर्य. ठीक आहे. याच्यामध्ये गुरुजवळ बसून ज्ञान मिळवणे. त्याच्यानंतर गृहस्थ आश्रम, याच्यामध्ये गृहस्थ जीवनाचा उपयोग, गृहस्थ जीवन करणे, बायको, पत्नी, मुलं वगैरे. ठीक आहे. वानप्रस्थाश्रम, याच्यामध्ये ग्रहाचा त्याग करून जाणे आणि मनुष्यवस्थेमध्ये जाऊन राहणे. चौथा जो संन्यासाश्रम, याच्यामध्ये माणसाने सगळे नाते वगैरे तोडून संन्यास घेणे. ठीक आहे. हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर त्यांच्या धर्मकल्पना एकदम ज्या होत्या ते आपण पाहिलेल्या होत्या. ठीक आहे. यज्ञामध्ये हवी ते लोक वापरायचे आणि देवीदेवता कोणाला मानायचे, तर हे आपल्या आजूबाजूला जे आहे अग्नी, वारा, पाऊस यांना ते देवीदेवता मानत होते. ठीक आहे. आणि म्हणूनच ते म्हणायचे की याच्यासाठी एक निसर्गाचं चक्र आहे आणि हे निसर्गाचं चक्र जे आहे त्यालाच त्यांनी ऋतू नाव दिलं आणि म्हणून त्याला आपण ऋतूचक्र असं म्हणतो. आणि म्हणून याच्यामध्ये बिघाड नाही झाला पाहिजे. जर बिघाड झाला तर संकटे येतात अशी त्यांची एक कल्पना होती. म्हणून ते त्याच्यासाठी असं म्हणायचे की सगळ्यांनी एका नियमामध्ये राहायचं, यांच्या नियमामध्ये ढवळाढवळ नाही करायची. आणि जर असं झालं तर माणसावर काय येतो, संकट येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रामणीच्या नंतर ग्रामणी म्हणजे खेडं. ठीक आहे. म्हणजे ग्राम, त्याचा प्रमुख ग्रामणी. आता खेड्यांचा विष आणि असे विष एकत्र येऊन काय बनलं तर जन. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी काय असेल तर राजा असे. राजाचे काम आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर अगदी महत्त्वाचं भागदूक कोणाला म्हणतात हे पाहिलं आपण, भाग गोळा करणारा. आणि राजांना मदत करण्यासाठी 4 महत्त्वाच्या संस्था होत्या. कोणत्या, सभा, समिती, विधत आणि जन. ठीक आहे. हे 4 समित्या होत्या. तर त्याच्यापैकी विधतमध्ये स्त्रियांचा भाग होता, हे लक्षात ठेवा. विधतमध्ये स्त्रियांच्या कामकाजामध्ये भाग होता. आणि सभामध्ये काय आहे तर राज्यातील सगळे लोक. सभा म्हणजे सर्वसाधारण ज्येष्ठ व्यक्तीची. ठीक आहे. आता जे ज्येष्ठ सिनियर सिटीजन आहे याची जी सभा होती तर त्यांना यांचं जे मंडळ होतं त्यांना सभा म्हणायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर समिती. आणि समिती जी असेल ते लोकांची सर्वसाधारण जी बैठक व्हायची तिला समिती असे मानत होते. ओके. आता याच्यामध्ये लोकांचाही सहभाग असायचा. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की हा जो विचारप्रवाह जो आहे तो स्मृती प्रवाह जे आहे, पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले. ठीक आहे इथे. आणि हे नंतर हिंदू धर्म नावाने ओळखले जाऊ लागले. ओके. तर अशा पद्धतीने आपण हा वैदिक कालखंड, ठीक आहे, म्हणजे वैदिक संस्कृती हे आपण एकदम डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. कुठे क्वेश्चन बनलेला आहे, आतापर्यंत कोणत्या याच्यावर क्वेश्चन आलेले आहे हे पण आपण पाहिलेलं आहे. आय होप की तुम्हाला हे नक्कीच आवडेल. तुम्ही जर एकदा हे व्यवस्थित पाहिलं आणि याच्या जर नोट्स बनवल्या तर तुम्हाला पुन्हा हे कधीही पाहण्याची गरज नाही. आणि नोट्स कशा एकदम शॉर्ट असल्या पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे काय, गळ्यात वापरणारा दागिना. बस अशा पद्धतीने जरी तुम्ही लिहिलं तरी बस झालं. ठीक आहे. ओके. तर आपण आता पाहूया नेक्स्ट लेसन. पहिले